भाजपची दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 जणांना 99 उमेदवारांना संधी दिली होती आणि आत्ताच्या घडीची मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। भाजपकडून आपल्या विधानसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांना भाजपने संधी दिलेली होती। बऱ्याच अशा जागा होत्या जिथे भाजपचे विद्यमान आमदार होते, मात्र त्यांचा समावेश हा पहिल्या यादीमध्ये नव्हता। आता दुसरी यादी ही भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गोपीचंद पडळकर हे भाजपचे नेते आहेत, तर गोपीचंद पडळकरांना भाजपने दुसऱ्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, भाजपकडून दुसरी यादी ही जाहीर करण्यात आली। गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 9 उमेदवारांचा समावेश असल्याचं समजतंय। भाजपने दुसरी उमेदवारी यादी ही जाहीर केली आहे। गोपीचंद पडळकर यांचा यामध्ये समावेश आहे। देवयानी फरांदेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सुशांत, खरं तर गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। 9 जणांचा समावेश असल्याचं समजतंय। या व्यतिरिक्त काय वैशिष्ट्य दुसऱ्या यादीची? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजपची दुसरी यादी जी आहे ती आलेली आहे आणि यामध्ये जवळपास 22 जणांचा जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे। या यादीवर जर नजर टाकली असेल तर धुळे ग्रामीण येथून राम भदाने, मलकापूर चैनसुख मदनलाल संचेती यांना उमेदवारी दिली आहे। तर अकोट मधून प्रकाश भारत साकले त्यांना दिलेली आहे। अकोला पश्चिम मधून किशोर अग्रवाल, वाशिम मधून श्याम रामजी खोडे त्यांना दिलेले आहे। मेळघाट मधून केशवराम तुळशीराम काळे यांना दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर यामध्ये नाशिक मधून देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। त्यासोबत पेन मधून रवींद्र पाटील यांना संधी दिली आहे। खडकवासला येथून भीमराव तापकीर यांना दिली आहे आणि पुण्यामधून ज्ञानदेव कांबळे, कसबा पेठ नारायण हेमंत रासने यांना दिली आहे। लातूर ग्रामीण मधून आपण जर बघितलं असेल तर रमेश काशीराम कराड यांना दिली आहे। सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोटे, पंढरपूरमधून समाधान आवताडे यांना देखील संधी देण्यात आली आहे आणि शिराळा येथे सत्तेचे शिवराज देशमुख आणि जत मधून गोपीचंद पडळकर, जे आपण जर बघितलं असेल तर गोपीचंद पडळकर भाजपमधून एक आक्रमक भाजपचा चेहरा आहे आणि त्यांना एकदा पुन्हा आता विधान परिषदेवर त्यांना आधी संधी देण्यात आली होती, आता त्यांना विधानसभेच्या रिंगणात देखील उतरवण्यात आलेलं आहे। अगदी खरं आहे सुशांत। या व्यतिरिक्त जर या यादीविषयी बोलायचं झालं तर मुंबईमधील एकाही जागेचा या दुसऱ्या यादीमध्ये समावेश नाहीये। आपण काही वेळापूर्वी ज्याप्रमाणे म्हणत होतो, मुंबईतील काही जागा या महायुतीमध्ये वादाच्या ठरतायत। तो वाद अजूनही संपलेला नाहीये, किंबहुना त्यावर तोडगा निघालेला नाही असं या दुसऱ्या यादीनंतर म्हणता येईल का सुशांत? अगदी बरोबर आहे विक्रांत। दुसरी यादी आली आहे, मात्र त्यामध्ये मुंबईच्या जागांचा समावेश करण्यात आलेला नाहीये। आपण जर पाहिलं असेल तर मुंबईत भाजप जवळपास 18 जागा लढणार आहे आणि त्यातील 14 जागा भाजपने पहिल्या यादीत जाहीर केल्या होत्या, मात्र 4 जागा दुसऱ्या यादीत येतील अशी अपेक्षा होती, मात्र त्या जागा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या नाही। दुसरी यादी आली, त्यामध्ये मुंबई बाहेरील इतर जागा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या। नंतर आपण भाजपच्या दुसऱ्या यादीवर एकदा नजर टाकूया, नेमका कोणाकोणाचा समावेश आहे। पुणे कंटोन्मेंट मधून सुनील कांबळे हे भाजपचे उमेदवार असतील। कसबा पेठ मधून हेमंत रासने हे उमेदवार असतील। मलकापूर मधून चैनसुख संचेती हे उमेदवार असतील। अकोट मधून प्रकाश भारसाखळे हे उमेदवार असतील। अकोला पश्चिम मधून विजय अग्रवाल हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील। जत मधून गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे, यंदा संधी देण्यात आलेली आहे भाजपकडून। नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे या उमेदवार असतील। उल्हासनगर मधून कुमार आयलानी यांना भाजपने संधी दिली। पेणमधून रवींद्र पाटील हे भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरतील। खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढणार आहेत। पुणे कंटोन्मेंट मधून सुनील कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, तर कसबा पेठ मधून हेमंत रासने हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। लातूर ग्रामीण मधून रमेश कराड हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। पंढरपूर मधून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली। शिराळ्यातून सत्यजित देशमुख हे भाजपचे उमेदवार। सोलापूर शहर मध्यमधून देवेंद्र कोठे, वरोरामधून करण संजय देवतळे, विक्रमगडमधून हरिश्चंद्र भोये हे भाजपचे उमेदवार आहेत। आपण भाजपचे शिलेदार पाहतोय। दुसऱ्या यादीमध्ये भाजपकडून ज्यांना संधी देण्यात आली असे शिलेदार आपण पाहतोय। धुळे ग्रामीण मधून राम भदाने हे भाजपचे उमेदवार असतील। वाशिम मधून श्याम खोडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। मेळघाटातून केवलराम काळे हे भाजपचे उमेदवार आहेत, तर गडचिरोलीमधून मिलिंद नरोटे हे भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। राजुऱ्यातून देवराव भोगले, ब्रह्मपुरीतून कृष्णलाल सहारे
हे भाजपचे उमेदवार असतील। ही 22 नावं आपण पाहिली, ज्या 22 नावांना भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये संधी देण्यात आलेली आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। सुशांत, खरं तर 22 नावांची घोषणा ही भाजपकडून करण्यात आली आहे। त्याआधी 99 नावं म्हणजे एकूण झाली 121 नावं। आणखी बरीच नावं भाजपकडून समोर येणं बाकी आहे, बऱ्याच जागांचा तिढाही सुटणं बाकी आहे। दुसऱ्या यादीविषयी सविस्तर माहिती। अगदी बरोबर आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजप जवळपास 153 जागा लढेल असं आपण काही वेळापूर्वी बातमी दिली होती। आता भाजपने ज्या 2 याद्या भाजपच्या आल्या आहेत, या अगोदरची पहिली यादी जी होती ती 99 उमेदवारांची आणि आत्ताची यादी जी आहे ती 22 उमेदवारांची, म्हणजे भाजपनं 121 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। मात्र या संपूर्ण यादीवर जर पाहिलं असेल तर देवयानी फरांदे ज्या आक्रमक भाजपच्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे। तर दुसरा एक आक्रमक चेहरा तो म्हणजे गोपीचंद पडळकर। आपण जर बघितलं असेल तर मागची निवडणूक गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात लढली होती, मात्र आता अजित पवार जे आहेत ते महायुतीसोबत आहेत, त्यामुळे जतच्या जागी गोपीचंद पडळकर यांना संधी द्यावी अशी मागणी जी आहे ती धनगर समाजाकडून केली जात होती। मागच्या वेळी धनगर समाजाचं एक शिष्टमंडळ जे आहे ते भेटलं होतं आणि काही कार्यकर्ते देखील भेटले होते आणि त्यानंतर आता जी यादी आली ती त्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला। आणि जर आपण विशेषतः बघितलं तर या यादीमध्ये लक्ष टाकलं तर मुंबईतील मतदारसंघांचा यामध्ये समावेश नाहीये, कारण आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 4 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्याचा सस्पेंड अजूनही कायम आहे। त्यामध्ये चर्चेतली जागा म्हणजे वर्सोव्याची जागा आहे, बोरिवलीची जागा। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपनं एक बोरिवलीमध्ये वेगळा प्रयोग केला होता, पियुष गोयल यांना उमेदवारी दिली होती, गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापत। यावेळी देखील भाजप तसाच प्रयत्न करणार आहे। सुशांत, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी एक मोठी बातमी समोर येते, त्या संदर्भात तुमचे अपडेट घ्यायचे आहेत। महायुतीत मुंबईच्या जागांवर पेच हा कायम असल्याची ही बातमी आहे। भाजपच्या दुसऱ्या यादीत मुंबईचा एकही उमेदवार नाहीये। महायुतीत मुंबईच्या जागांवर पेच कायम, हे यातून स्पष्ट होत आहे। पुन्हा एकदा जाऊया, सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुशांत, खरं तर तुम्ही याच मुद्द्याविषयी बोलत होतात, मुंबईतील एकाही जागेचा समावेश भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये नाहीये। तुम्ही खरं तर वर्सोव्याच्या जागेचा उल्लेख केलात, भाजपच्या विद्यमान आमदार तिथे आहेत भारती लवेकर, मात्र त्यांचंही नाव दुसऱ्या यादीत सुद्धा जाहीर झालेलं नाही। नेमकं मुंबईच्या जागांसंदर्भात महायुतीमध्ये काय सुरू आहे? भाजपने एकही नाव मुंबईतील जाहीर केलेलं नाहीये। अगदी बरोबर आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर काल रात्रीपासून खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मुंबईतील जागांबाबत खलबत जी आहे ती सुरू आहेत। काल रात्री भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आणि सकाळी अशी चर्चा होती की मुंबईतील जे राहिलेले उमेदवार आहेत ते जाहीर केले जातील। मात्र दुसरी यादी आत्ताच आपल्या हाती आली आहे, त्यामध्ये मुंबईतील जागांचा समावेश नाही। भाजप नेमका या जागा कधी जाहीर करणार आणि भाजप इतका या जागा जाहीर करण्यासाठी उशीर का घेत आहे असा प्रश्न पडलाय। कारण आपण जर बघितलं असेल तर या 4 जागांवर इच्छुक दोन्ही पक्षाकडून आहेत। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर वर्सोवा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे, भारती लवेकर जे आहेत ते आमदार आहेत आणि या जागेवर एकनाथ शिंदे गटाकडून देखील दावा केला जातोय, मात्र भाजप जागा सोडायला तयार नाही। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर बोरिवलीची जागा असेल, बोरिवलीमध्ये गोपाळ शेट्टींचं लोकसभेला तिकीट कापल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करावं की आणखी कोण नवा चेहरा द्यावा याबाबत विचार सुरू आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर या जागी स्थानिक नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे सुनील राणेंना पुन्हा संधी मिळणार नाही असं भाजपच्या गोटातून सांगितलं जाते, त्यामुळे ती जागा तशी ठेवण्यात आली आहे। त्यासोबत घाटकोपर पूर्वची जागा आपण जर बघितलं असेल तर प्रकाश मेहता यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे। प्रकाश मेहता आपण जर बघितलं असेल तर प्रकाश मेहताने या मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या महिन्यात त्यांनी एक मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यातून त्यांनी निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले होते आणि लोकसभा निवडणुकीत जर आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे कुठेतरी तो उमेदवार बदलायचा म्हणजे पराग शहा यांना बदलायच्या हालचाली ज्या आहेत ते कुठेतरी सुरू आहेत आणि प्रकाश मेहता यांचं
पुनर्वसन करायचं का? आपण जर बघितलं बरं असेल तर नाही खरंय 2014 सुशांत, त्यामुळे भाजप नेमकं काय निर्णय घेतं, महायुती नेमकी काय निर्णय घेतं आणि मग जे कोणी असतील ज्यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा मग आत्ताचे विद्यमान आमदार असतील परंतु संधी मिळणार नाही, त्यांचं पुनर्वसन सुद्धा कशा प्रकारे केलं जातं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती.